टुडे टू बिकम एंटरप्रेन्योर इज व्हेरी इझी. आज स्टार्टअप इंडियामध्ये तर खूपच सोपं झालेलं आहे. एक काळ असा होता मध्ये आमची फायनान्शियल कंडिशन खूप टफ होती. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री एकदम डाऊन होती. त्यात पण आम्ही पण खूप एकदम डाऊन होतो. फार्म टुरिझम, ॲग्री टुरिझम, होम स्टेज ह्यांना ॲक्च्युली प्रोत्साहन द्यायला पाहिजे. बिकॉज देअर यू आर गिव्हिंग अन एक्सपिरियन्स, यू आर गिव्हिंग अ मेमरी. मराठी माणसाला बिझनेस जमत नाही, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही वगैरे असं. आता परिस्थिती बदलली आहे का? तुला आसपास काय दिसतंय? नमस्कार, आज मी कॅचअप करतोय उद्योग विश्वातील सेलिब्रिटी विशाल कामत यांच्यासोबत. विशाल, स्वागत आहे. एक प्रकारे मी असं म्हणेन की चेक इन झालंय तुझं कॅचअप मध्ये. तुमच्याच भाषेत बोलायचं तर मला माहिती आहे की सध्या हॉटेलमध्ये कस्टमर आल्यानंतर त्यांना एक वेलकम ड्रिंक देतात, तर आमच्याकडे एक वेलकम गिफ्ट आहे. सो दिस इज बी बिरबल कलेक्टेबल्स. आणि त्यांनी काय केलंय की त्यांनी डायरी आणि स्टिकर्स असे खूप छान छान प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि हा पत्त्यांचा सेट सुद्धा आहे. कोकणामध्ये गंजीफा जे खेळ आहे ना, त्या थीमचा हा पत्त्यांचा कॅट आहे. मला वाटतं हे तू सुद्धा हॉटेलमध्ये आपल्या कस्टमर्सला गिफ्ट म्हणून देऊ शकतोस. आणि आता श्रावण नंतर खेळायला पण आहे. आपण दिवाळीत आपल्याकडे 7-8 किलो. हे प्लीज थँक्यू. आणि प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की हे प्रॉडक्ट्स तुम्ही अमेझॉनवर जाऊन सुद्धा विकत घेऊ शकता. सो आता आपण कॅचअप करूया. तर मला खरं तर खूप कौतुक वाटतं विशाल तुझं, कारण हे वर्ष तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. CII सारखी एक प्रतिष्ठित संस्था आहे आणि CII महाराष्ट्र म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये अध्यक्ष तू आहेस आता CII महाराष्ट्राचा. आणि मला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की सगळ्यात तरुण अध्यक्ष आतापर्यंतचा विशाल आहे. आणि तो ज्या क्षेत्रामध्ये आहे हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये, त्या बिझनेसमधला पहिला उद्योजक CIIचा अध्यक्ष झालेला आहे. सो ग्रेट थिंग आणि त्याबद्दल तुझं अभिनंदन. पण आता ही जबाबदारी वाढल्यानंतर तुला वेळ मिळतो का? कारण तुला फक्त स्वतःचा उद्योग नाही तर बाकी सगळे उद्योग जे आहेत महाराष्ट्रभरातले त्या सगळ्यांचा विचार करायला लागतो. नक्की विचार सर्वांचा करायला लागतो. जेव्हा आपण एक जबाबदारी घेतो तर ती जबाबदारी पूर्ण करायची जर आपल्याकडे ताकद नाही किंवा इच्छा नाही तर नाही घ्यावी. आणि लकीली माझ्यासाठी मी जे CII मध्ये 6 वर्ष अगोदर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो, तर मी गेलो आणि असं एक एक विचार असतो की CII मध्ये भरपूर मोठी मोठी संस्था कंपनीज आहेत. टाटा आहेत, कोटक बँक आहे, बजाज ग्रुप आहे, बजाज फायनान्स आहे. तर खूप अशा मोठ्या आणि मेनली हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग एस्पेशली लोक आहेत, दिग्गज लोक आपले इकॉनॉमीचे. पण मी एक चांगलं एक उदाहरण आहे की कसं सर्व्हिस इंडस्ट्रीला पण CII एक इक्वल प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये तुम्ही उद्योजक किती तुमचं स्केल न असताना तुमचं काम कसं असेल आणि त्याच्यात जाऊन रेप्रेझेंटेशन देणं. CII करतं काय? CII मेनली करतं की आम्ही जाऊन आपल्या मेंबर्स जे इंडस्ट्रीची लोक आहेत त्यांचे जे इश्यूज आहेत ते इश्यूज मांडावी आणि गव्हर्नमेंटला फ्युचर पण काय रेडी असावं ह्याचे आपण सल्ला द्यावे, ज्याच्यावर गव्हर्नमेंट काम करते. आणि मला खूप अभिमान आहे की CII सारख्या संस्थांचे बरेच नोटिफिकेशन्स आलेत गव्हर्नमेंटच्या. वेळ लागतो कारण नियम बदलायला लागतात किंवा प्रोसिजर टाकायला लागतं, पण लॉंग रनमध्ये ह्याला महाराष्ट्र आणि भारताला लाभ झालेला आहे. आणि हे आपलं पॉलिसी ॲडव्होकेसी जे आम्ही म्हणतो ह्याच्यावर आम्ही कंटिन्यू करतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. विशाल, आज तू कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सची सगळी धुरा सांभाळतोयस आणि ज्याची सुरुवात तुझे आजोबा यशवंत कामत यांनी केलेली होती सुरुवात. आणि तुझे वडील विठ्ठल कामत त्यांनी नंतर तो पुढे विस्तार केला त्या सगळ्या बिझनेसचा. आणि विठ्ठल कामत हे आमच्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या संघर्षाची कहाणी असेल किंवा त्यांचं विजन काय आहे हे आम्ही नेहमी ऐकत आलेलो आहोत. आता तुझ्या हातात हे आल्यानंतर तुझा स्ट्रगल वेगळा झालाय का, बदललाय का? आता तुझं पुढचं विजन कसं आहे हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. पहिली गोष्ट तर माझ्या आजोबांनी खूप कष्ट घेतले, त्यांनी स्ट्रगल केले. 10 वर्षाच्या वयाला ते मुंबईला आले, त्यांच्या आईबरोबर कप बशी धुवायचे. तर त्यांचा स्ट्रगल होता. पहिला त्यांनी जेव्हा एक छोटंसं एक उपगृह उघडलं, तिकडनं एक रेस्टॉरंट टाकलं, तिकडनं अनेक रेस्टॉरंट टाकले. मुंबईमध्ये त्यांनीच कमी कमी एक 30-40 रेस्टॉरंट टाकलेत, ज्याच्यामध्ये त्यांनी गावावरनं एक एक त्यांच्या नातेवाईकांना, कारण तेव्हा एस्पेशली गावाला आणि बाकी काही असं नसायचं, सगळे बघायचं शहराला यायला, तर सर्वांना एक एक करून त्यांचं घर बसवलं. म्हणून त्यांचे स्वतःचे म्हणायला कमी असून खूप त्यांनी आपल्या, म्हणून त्यांचं एक वेगळं स्ट्रगल होतं आयुष्याचं. माझे वडील त्यांना जॉईन झाले, त्यांनी एक वेगळ्या लेवलला आणि एक वेगळं हे. आणि मी अजिबात स्ट्रगल करत नाही.
ठीक आहे. माझ्या आजोबांनी खूप केलं, माझ्या वडिलांनी केलं. मी अजिबात स्ट्रगल करत नाही, कारण मला आता काही त्रास नाहीये. मला फक्त आहे की माझ्या आजोबांनी, वडिलांनी जी माझ्यासाठी एक लेगसी ठेवलेली आहे, त्या लेगसीला मला फॉरवर्ड घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला काही गोष्टात आनंद असतो, तेव्हा तो स्ट्रगल होत नाही. तो आपला पॅशन होतो, तो आपला एक ड्राईव्ह होतो. सो मला अनफॉर्च्युनेटली स्ट्रगल हा नाही आहे, पण फॉर्च्युनेटली मला एक पॅशन आहे. त्याप्रमाणे मी पुढे करतोय. बरोबर. पण ते पुढे वाढवत असताना चॅलेंजेस तर असणारच. ते तर अर्थातच येणार एवढा ना. मोठा बिझनेस आहे म्हटल्यानंतर हे चॅलेंजेस काय आहेत ते पण आम्हाला सांगितलंच तर आवडेल. म्हणजे Challenges- थोडंफार एक आम्हाला कळेल की हॉटेल इंडस्ट्री आता भारतामध्ये कशा पद्धतीने ग्रो होते, ते ग्रो होत असताना काय चॅलेंजेस आहेत. कोणताही इंडस्ट्री असो, हॉस्पिटॅलिटी असो किंवा एक माझे आजोबा, माझ्या आईचे वडील, त्यांचं एक एक जनरल स्टोअर असायचं. मी हा. त्यांच्या लहान असताना मी जाऊन त्यांच्याकडे राहायचो आणि त्यांच्या जनरल स्टोअरमध्ये त्यांच्यासोबत बसायचो. काम करायचं असं नाही म्हणू शकत. मी तेव्हा 8-10 वर्षाचं, 12 वर्षाचं असं, पण मी दरवर्षी त्यांच्याकडे जायचो. पण त्यांच्याकडनं, माझ्या आजोबांकडनं ही सिमिलॅरिटी काय होती? आणि हे कोणत्याही तुमचं, मी का सांगितलं जनरल स्टोअरचं उदाहरण, कारण तुमचं उद्योग लहान असो किंवा मोठं असो, मेन ते काय दोघांचं सिमिलॅरिटी होतं की ते ना लोकांमध्ये खूप इन्व्हेस्ट केले, त्यांच्या कर्मचारींमध्ये, की बाबा जर ते उपस्थित नसले तरी त्यांचा अंश तिकडे, त्यांचा गुण, त्यांचे विचार आणि त्यांची कामाची पद्धत. सो मी एक म्हणेन की स्ट्रगल जो असतो कोणत्याही उद्योगाला आज, तो आहे की कसं आपण टॅलेंटला अक्वायर करणं, टॅलेंटला अक्वायर केल्यानंतर त्यांच्यावर कसं रिटेन करणं. आणि हे एक प्लस पॉईंट मी जे शिकलो माझ्या आजोबा वडिलांकडनं, दोघे आजोबा वडिलांकडनं, की लोकांना कसं आपण जपून ठेवायचं, त्यांना आपलं कसं आपलं कामत खानदानचा भाग बनवायचं. हा एक जर आपण सॉल्व्ह केला तर ऑटोमॅटिकली बाकीचे प्रॉब्लेम्स अनेक तुमचे सॉल्व्ह होणार. आज एक माणूस करू नाही शकत सर्व, त्याला एक टीम लागते आणि ते टीम बनवायला त्यांना इन्व्हेस्ट करायला लागतं त्यांच्यात. सो हे एक आहे. टीम बनवणं आणि नंतर त्यांना जास्तीत जास्त वर्ष आपल्याकडे सांभाळून ठेवणं हे पण हे महत्वाचं आहे. आज कामत ग्रुपमध्ये आज पण 30 वर्ष, 25 वर्ष, 24 वर्ष असे काम केलेले लोक आहेत. काही लोक रिटायर होऊन त्यांना आम्ही कंटिन्यू ठेवतो, कारण काही गोष्टी फिजिकल नसतात, काही गोष्टी इमोशनल असतात. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आमचे फोर्ट जाधवगडमध्ये तुकाराम म्हणून आहे. तुकाराम आमचे म्युझियम बघतात. आता तुकारामला झालंय कामत ग्रुपमध्ये तसं 28 इयर्स, 29 इयर्स, आणि आता तो एवढं वयस्कर आहे की त्याला मोतीबिंदू पण आहे. पण आम्ही अपेक्षा हे नाही करत की त्यांनी सामान उचलावं. आमची अपेक्षा हे आहे की जे पण आपल्या आई म्युझियमला येतात त्यांना तो ज्या रीतीने एक्सप्लेन करतो, त्यांना सर्व गोष्टी दाखवतो, त्यांना जी भावना जी पाहिजे, कारण ती तर त्या वास्तूला काही जीव नाही, पण त्या जीवला एक तोंड देणं, ते पास करणं, की आणि मग लोक जे प्रभावित होऊन जातात की एक आपली संस्कृती काय, दुसरं माझ्या वडिलांचं काय अमेझिंग कलेक्शन गेल्या 40-45 वर्षामध्ये, आणि तिसरं ते भावना घेऊन जातात की जाधवगडमध्ये काय मेमरीज होते. सो ह्या कामाला काही मोल नाही. सो अशा लोक जे आहेत, तुकाराम सारखे आमच्याकडे कामत ग्रुपमध्ये बरेच आहेत, जे यंग पोरांना पण शिकवतात की बाबा आपल्याकडे काय परंपरा आहे, कसं आहे, काय बरोबर काय. सो ह्या गोष्टींना भरपूर कामत ग्रुपमध्ये लोक जे वयस्कर आहेत ते ह्याच्या करतायत की ते बेसिकली जसे घरी आजी आजोबा नातवंडांना घर संस्कृती आई वडील नाही द्यायचे, त्यांना जे घराचे गुण आहेत ते आपल्याला आजी आजोबांकडून यायचे, कारण ते घरी बसायचे, आई वडील कामावर गेलेले आहेत. तर जे नातवंडांना जे आपण जे आज मिसिंग आहे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये, तर ते आमचे आजोबा आणि आजी सारखे ते लोकांना शिकवतात. करेक्ट करेक्ट. तू जाधवगडचा उल्लेख केलास म्हणून मला तुला खास विचारावंसं वाटतं की खूप चांगली एक कल्पना तुम्ही प्रत्यक्षात आणलीत आणि गेल्या अनेक वर्षापासून जाधवगड आज लोकांच्या आवडीची एक जागा आहे की जिकडे लोक आवडीने जातात. पण बऱ्याच वेळेला असं होतं ना की पर्यटक जेव्हा राजस्थानमध्ये जातात आणि तिथलं जेव्हा पॅलेसमध्ये राहतात किंवा तिथला आनंद घेतात आणि नकळत त्यांची तुलना होते की आपल्या महाराष्ट्रात पण इतके राजवाडे आहेत, इतके किल्ले आहेत आणि आपल्याकडे का नाही कसं होत. जाधवगडपासून मला असं वाटतं सुरुवात झाली. आता सावंतवाडी पॅलेस पण आहे, तिकडे पण तशा पद्धतीने लोकांची राहण्याची सोय आहे. पण ही जेव्हा तुलना होते तेव्हा त्याला उत्तर काय आहे? तर बेसिकली काय आहे प्रॉब्लेम, की अनेक आपले जे किल्ले आहेत ते किल्ले आहेत गव्हर्नमेंटकडे, ते प्रायव्हेटमध्ये नाही आहेत. आणि जेव्हा गव्हर्नमेंट त्याच्यावर काय करायची विचार करतात तर ते त्याच्यावर पूर्ण रीतीने ते अंमलात येत नाही. ते येत नाही. पण आज राजस्थान बघा, आज तुम्ही इंग्लंड बघा, आज तुम्ही युरोपमध्ये अनेक जे कासल आहेत बघा, हे आपल्याकडे संस्कृती असून, आपल्याकडे कल्चर, आपल्याकडे हिस्ट्री, आपल्याकडे सर्व असून हे कुठे ना कुठे आपलं मिसिंग आहे.
तो हे जे सर्व इतिहास आहे, आपली संस्कृती आहे, हे आपल्याला जर नाही दाखवलं तर वी आर डुईंग इनजस्टिस टू आवर फ्युचर पिढी. तर हा खरंच आहे की हा इतिहास तुम्ही जाधवगडच्या माध्यमातून का होईना पण जे तिथे येत आहेत त्यांना तुम्ही तो दाखवताय, जे आम्ही तो करू अनुभव शकतो, त्यांना देताय. जे पण आपण करू शकतो, जसं की कल्चर जर जाधवगडमधनं पर्यावरणचा वाचवणं आणि त्याचं कसं आपण इको फ्रेंडली राहू शकतो, ते बरोबर. आपल्या ऑर्किड ब्रँडमधनं आपलं जे पण सोशल कमिटमेंट्स आणू शकतो. तर इरा आपला जो ब्रँड आहे त्याच्यामधनं हे आपले जे ऑर्फन गर्ल चाइल्ड आहेत त्यांना एज्युकेशन देणं, आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, पण कुठे जिकडे आपले हॉटेल आहे, जसं की मला खूप एक दिवस मला एकदम असं टचिंग एक व्हॉट्सॲप आला की आमचं जे इराणी एक संस्थाला सपोर्ट केलं आहे भुवनेश्वरमध्ये, आणि तिकडनं 8 मुलीवर दे डिड सो वेल त्यांच्या अभ्यासामध्ये, कारण आम्ही त्यांचं एज्युकेशन स्पॉन्सर करतो आणि त्यांना हे करतो. तर 8 मुलींना एका अशा कॉलेजमध्ये मिळालं, आणि आता मी म्हटलं की त्यांना तिकडे पण सपोर्ट करू. सो ते कधीच विचार नाही केला की ते 12वी नंतर काय करणार, आणि दे हॅव डन एक्सिडिंगली वेल. सो यू फील गुड, यू फील दॅट माझे जे कष्ट आहेत किंवा माझे जे सपोर्ट करतोय किंवा माझे जे एफर्ट घेतोय त्या एफर्टला जर आपण बघतो की रिझल्ट येतोय, तर आय थिंक नथिंग कॅन गिव्ह आणि हे सॅटिस्फॅक्शन खऱ्या मोर. अर्थाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मी आपण सीएसआर हो. सीएसआर बऱ्याच वेळेला ऐकतो, हो. पण ते काम कसं होतं हे आज तुझ्याकडनं ऐकायला मिळालं. आता इराचा विषय निघालाच आहे तर मला इरा हे नेमकं काय आहे, आणि कारण सगळ्यांना ऑर्किड माहिती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना कामत हे नावच इतकं आपलं असं वाटतं, कामतचा वडा अगदी जाऊन इतक्या ठिकाणी खायचा म्हणजे. पण हे इरा हे नवीन एक ब्रँड आलाय, आणि मी असं ऐकलं की तो रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल आहे. ते तर मॉडेल तर ठीक आहे, मॉडेल असे अनेक फायनान्शियल मॉडेल वेगळे आहे, पण इरा तू विचारलंस ते एकदम बरोबर. काय इरा? इरा इज बेसिकली शॉर्ट फॉर्म फॉर इरावती, आणि इरा ऑल्सो मीन्स पृथ्वी. ओके. आम्हाला एकतर ऑलरेडी ऑर्किड आणि आम्ही पर्यावरण कशासाठी करतो, ठीक आहे, तर पृथ्वी त्याच्यामध्ये एक विचार होता. आम्हाला बेसिकली एन्व्हायरमेंट करतोय, पण त्याच्या सोबत आपल्याला सोशलमध्ये की बाबा हाऊ डू आय इम्पॅक्ट सोशल लाईफ, अँड वी वॉन्टेड टू डू फॉर Correct. गर्ल चाइल्ड, ऑलरेडी वी बीन डुईंग. तर म्हटलं की गर्ल चाइल्ड तर काय सरस्वती, तर सरस्वतीचं दुसरं नाव आहे इरावती, अच्छा. आणि इरावतीचं पुढचं इरा आणि पृथ्वी. सो असं करून आमचं एक जो, आणि म्हणून 1% ऑफ आवर सेल फ्रॉम आवर रूम जे आम्ही कमवतो, 1% आम्ही वापरतो, विच इज क्वाईट अ बिट. वी यूज फॉर ऑल एज्युकेटिव्ह पर्पसेस. वी हॅव संस्था टाईड अप इन मुंबई, नाशिक, भुवनेश्वर, आता अजून आमचे असे अनेक अनेक दापोली, भरपूर आम्ही म्हणजे जिकडे जिकडे आणि आम्ही ठरवलं की जिकडे आमचं हॉटेल आहे तिकडे आम्ही आमचं CSR ऍक्टिव्हिटी करू. का? कारण एक तर आपल्या नजरेसमोर आपल्याला पण कळू दे की आपली प्रगती पुस्तक काय. दुसरं एक आहे की आम्ही ज्या संस्थेबरोबर टायअप केलेले आहे ते छोटे संस्थे आहेत, ग्रासरूट लेवल आपण जे म्हणतो, कारण वी वॉन्ट टू सपोर्ट, एव्हरीवन सपोर्ट्स द बिग पीपल, बट वी थॉट लेट्स डू समथिंग डिफरंट. माझे आजोबा पण जेव्हा आले ते पण लहान होते, त्यांना पण लहान असताना कोणीतरी सपोर्ट करून ते मोठे झाले. तर अशा संस्थांना सपोर्ट करू जे आज लहान आहेत, उद्या देवाच्या कृपाने मोठे जाणार. तू इरा म्हटल्यानंतर मला एक एरा हा शब्द पण आठवला, कारण नवीन एरा पण आहे, आणि हे तुझं विजन आहे की या नवीन एरामध्ये आपल्याला आता महाराष्ट्र बाहेर पण विस्तार करायचा आहे. कारण तुम्ही आता भुवनेश्वरचा उल्लेख केलास, मला असं वाटतं डेहराडून मध्ये पण आता कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स आहेत, आणि आणखीन पण काही ठिकाणी तुमचे प्रयत्न सुरू असतील. तर हे सगळं तुझं विजन आहे का महाराष्ट्राबाहेर जाण्याचं, आणि ते किती सोपं आहे? नाही, असं काही नाहीये, माझं काही विजन नाही ह्याच्यात, कारण माझ्या आजोबा तेव्हा त्यांच्या काळामध्ये हैदराबादला, बँगलोरला, मुंबईला, गोव्याला, अनेक ह्या राज्यांमध्ये होतच. असं नाहीये की जसं मी म्हटलं की मी काही विचार नाही केला. ऑलरेडी होतो आम्ही. एक काळ असा होता मध्ये आमची फायनान्शियल कंडिशन खूप टफ होती, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री एकदम डाऊन होती, त्यात पण आम्ही पण खूप एकदम डाऊन होतो. देवाच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने वी वर एबल टू कम आउट ऑफ दॅट. वी वर एबल टू कम आउट ऑफ दिस थिंग अँड अगेन डू व्हॉट वी नॉर्मली डू, विच इज ग्रो. आम्ही संतुष्ट लोक नाही आहोत, आमचं नावातच कामत आहे, तर त्या कामातच राहतो आम्ही. तर त्याच्यामुळे ते संतुष्टपणा जे आहे तसं नाही. आणि जेव्हा आमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि काही गोष्टी झाले, आज ऑर्किड शिमलामध्ये आहे, ऑर्किड मनालीमध्ये आहे, तुम्ही देहरादूनचा उल्लेख केला, चंदीगडला आता उघडणार, गोव्याला आहे, ओरिसामध्ये 3 आहेत, इनफॅक्ट 4था येतोय, पुरी, कोणार्क आणि भुवनेश्वर. खूप बाकीकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपले मराठी लोक भरपूर ट्रॅव्हल करतात शिमला मनालीला,
बाकी पण मार्केट तर चांगलं आहेतच. सो असं करून आपण जसं जसं बघितलंय ऑपॉर्च्युनिटी, जिकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते तिकडे आम्ही पोहोचू. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की कोविडमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त फटका बसला. पण त्याच वेळेला 2023 जे मागचंच वर्ष होतं, ते आपण पाहिलं की G20 समिट झालं आणि क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला. सो असे इव्हेंट झाल्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा एक चांगले बूम मिळत असेल. पण त्याच वेळेला असाही एक डेटा आपल्या समोर आहे की परदेशी पर्यटक भारतामध्ये जे येत आहेत, त्यांची संख्या आता हळू वाढत जाणार आहे. त्याचा विचार एक हॉटेल उद्योजक म्हणून तुम्ही कशाप्रकारे करता? तर हे जे फॉरेन पर्यटक जे वाढणार आहे जे म्हणतात, बेसिकली हं. कोविड नंतर एकदम ड्रॉप झाला. मेन ड्रॉप होण्याचे 2-3 कारण असे आहेत, की युक्रेन वॉर आणि युरोपमध्ये जे चाललेलं आहे, ह्याच्यामुळे युरोपमध्ये डिस्पोजेबल इन्कम सुट्टी तेव्हाच घेणार जेव्हा तुमच्याकडे काही सेव्हिंग असेल किंवा काही जमा केलेले पैसे आहेत. पण डिस्पोजेबल इन्कम हा कमी झालाय आणि म्हणून ते लोकं जे त्यांच्याजवळ असणार जसं की मोरॉको-बिरॉको स्वस्तात ते जाऊ शकतात. एक $50 पाऊंडमध्ये त्यांचं विमानाचं तिकीट होतं. तर ते तिकडे कारण इंडिया इज अ एक्सपेन्सिव्ह डेस्टिनेशन. इंडिया इज स्टिल नॉट अ व्हेरी व्हॅल्यू फॉर मनी डेस्टिनेशन. इट इज अच्छा. आपल्याला अजून ह्याच्यावर खूप काम करायचं आहे. बेसिकली काय आहे की आज जे जे आकडे बघतात आपण तुमचे बरेच नेबर्सचे बांगलादेश, श्रीलंका ही जी लोकं इकडे मेडिकलसाठी येतात किंवा कामासाठी येतात, त्यांचं पण काउंट होतो. दुसरं जे बरेच लोकं जे फॉरेन नॅशनल आहेत, पण इंडियन आहेत. तर तर अशा त्यांना सुद्धा लोकांचं पण परदेशी पर्यटकाच्या लिस्टमध्ये हां, काउंट केलं जातं. करेक्ट. हो. सो ॲक्चुअल जो पर्यटक आहे, टुरिस्ट आपण जो म्हणतो, तो खूप कमी आहे. ह्या अच्छा. अख्ख्या ह्याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये. आणि जर आपल्याला ह्याच्यावर काम करायचं आहे, जे ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंट करतच आहे, हं. पण दर राज्यांनी त्याच्यासोबत साइड बाय साइड करावं असं. की बाबा टुरिस्टसाठी काय फॅसिलिटीज आहेत आणि ॲक्च्युअली टुरिस्टसाठी स्पेशली करायची काय आवश्यकता नाही. जर नागरिकांसाठीच केलं ना, ऑटोमॅटिकली टुरिस्ट त्याच्यात कव्हर होतो. ओके. तर दर राज्यांनी आणि जर म्युन्सिपाल्टीनी जर त्यांचे रोड्स बघितले, टॉयलेट्स बघितले, क्लेनलीनेस बघितलं, फॅसिलिटी बघितलं, ऑटोमॅटिकली टुरिस्ट ह्याच्यामध्ये कव्हर होऊन गेला. सो आपण आपल्या नागरिकांसाठी करू. डोमेस्टिक टुरिझम बद्दल जर बोलायचं झालं तर मग काय परिस्थिती आहे? कारण एकीकडे आपल्याला दिसतंय की लोकांना फिरायला आवडायला लागलंय परत. वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सना जायला लागलेत. हिडन जेम वगैरे आपल्याला जास्त हल्ली Instagramमुळे बघायला मिळतं. पण मग त्याच वेळेला तुमच्यापुढे हे पण चॅलेंज आहे का की Google रिव्ह्यूज लोकं टाकायला लागलेत आता, हॉटेल रिव्ह्यूज टाकायला लागलेत. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काही असे पण प्रकार होतात की एकमेकांची दुश्मनी काढायला रिव्ह्यूज नाही अशा दुश्मनी प्रकारे दुश्मनी कमी आहे. हं. आमच्या इंडस्ट्रीमध्ये दुश्मनीचं एवढं काही विशेष हे नाही. पण काही-काही कस्टमरना वाटतं, की मी काहीतरी चुकीचं घालीन, तर त्याचा मला काहीतरी लाभ मिळेल. तर ते हं. असं नाहीये. कारण आजकाल कसं झालंय, की एक रिव्ह्यूनी तुमचं काय होत नाही. कस्टमर हिस्ट्री बघतो. आजकाल कस्टमर जे आहेत, जे होणारे हं. कस्टमर तुमचे, ते खूप चांगलं स्टडी करतात आणि ते 1-2 रिव्ह्यू नाही बघत. ते पूर्ण तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी बघतात, ते चेक करतात आणि एकच सोर्स नाहीये, की आज मी समजा Google रिव्ह्यू बघितलं किंवा TripAdvisor बघितलं, असं नाहीये. ते सर्वकडे बघतात आणि मग त्याप्रमाणे ते हे येतात. नाही. तर असं काय म्हणजे लोकांना जर काही-काही लोकांना गैरसमज असतो, मी हे टाकीन तर होईल. ते काय नाही होत. ते आहे ते आहे. आहे ते आहे. तुम्हाला अधिकार आहे टाकायचं, दुसऱ्याला अधिकार आहे त्याला नजरअंदाज बरोबर, करायला. बरोबर. तसं आहे. पण एकंदरीत हे डिजिटल युगामध्ये आता ॲप्स आहेत भरपूर, की मला बुकिंग करायला एक म्हणजे सोयीस्कर मार्ग आहे मला. आणि त्याच वेळेला मी रिव्ह्यूचं आपण बोललोच. पण YouTube सारख्या माध्यमामुळे सुद्धा हॉटेल इंडस्ट्रीला किती बूम मिळालं असं वाटतं? YouTube आहे, Instagram आहे, अशा अनेक जे रील्स आणि चालतात. पण एक मी आमच्या सर्व व्ह्युअर्सना सांगेन, की जर तुम्हाला एडव्हांटेज पाहिजे, तर समटाईम्स द बेस्ट एडव्हांटेज इज ऑन द हॉटेल वेबसाईट. बऱ्याच लोकांना वाटतं मेक माय ट्रिप किंवा अगोडा किंवा हं, हं, हं. Booking.com किंवा कोणतंही साईट असो. पण तुम्ही कंपेअर करणार तर बऱ्याचदा जर चांगले ब्रँडेड हॉटेल्स आहेत आमच्यासारखे, तर ऑर्किडच्या वेबसाईटवर नेहमी तुम्हाला कोणत्याही OTA पेक्षा ह्याला OTA म्हणतात, ऑनलाईन ट्रॅव्हल ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी. एजन्सी. तर ह्या OTA पेक्षा तुम्हाला नेहमीही बेटर हे मिळणार. का? कारण आज बट नॅचरली एकतर कमिशन पण वाचतो करेक्ट. आणि दुसरं काय आहे, की दर हॉटेलची इच्छा आहे, की मी माझ्या कस्टमरबरोबर डायरेक्ट ब्रँड लॉयल्टी जमवून घेऊ. हं. कशाला मला मध्यस्थ पाहिजे? बरोबर. सो जर मला त्यांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे, तर कधी-कधी इकडे ब्रेकफास्ट नसेल, इकडे असेल. कधी इकडे 5% डिस्काउंट तर इकडे 10%. कधी-कधी इकडे रूम डिलक्स असेल, तर इकडे अपग्रेडेड रूम. तर काही ना काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू ॲड नेहमी मिळतं. हं. सो यू शुड चेक आउट ऑल्वेज द हॉटेल वेबसाईट. हे खूप महत्त्वाचं सांगितलं कारण आता ह्याच्या पुढे बुकिंग करताना मी पण लक्षात ठेवेन, की आधी मी हॉटेलला फोन करून विचारेन. मग मी जाऊन
चेक करेन कुठे स्वस्त आहे तिथेच मी हो. जाईन. मला तू फोन म्हणालास- करू नको, मला फोन नाही. केल्यावर सर्वात महागडे रूम मिळतो. हे तू नाही चांगलं सांगितलंस पण actually ठीक आहे. नाही पण हे खूप महत्वाचं सांगितलंस की तू जेव्हा मी हॉटेलला डायरेक्ट फोन करतो ना तेव्हा चेक इन टायमिंग मध्ये पण मला काही डिस्काउंट हवं असेल तर मी ते हो. घेऊ शकतो. तेच मिळतो. माझा काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना सांगू शकतो हो. आणि ते त्या प्रकारे हेल्प करू शकतात जे या साईट आपल्याला नाही करू शकत. एक खूप वास्ट आणि खूप एक सध्या इट्स अ व्हेरी बिग भुयार, व्हेरी डार्क, व्हेरी बिग भुयार, की आपल्याला माहित नाही की काय होणार. आता एक्झाम्पल समजा बुकिंग इंटेलिजन्समध्ये कोण वापरेल, कोण काहीतरी डेटा मध्ये तुमच्या प्रेफरन्समध्ये कसं वापरेल मला माहित नाही. पण आपलं जे फिजिकल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये AI चा उपयोग कमी होऊ शकतो. पण जेव्हा त्याचा बॅकएंड असतो की हा. बाबा बिलिंगमध्ये किंवा बुकिंगमध्ये बरोबर. किंवा लॉयल्टी प्रोग्राममध्ये आपलं ऑर्किड रिवॉर्ड लॉयल्टी प्रोग्राम इज व्हेरी सक्सेसफुल. वी हॅव ऑलमोस्ट 8 लाख मेंबर्स. पण भरपूर आहेत जे कधी ऑर्किड मुंबईला राहिले, मग पुण्याला राहिले किंवा ओरिसाला राहिले किंवा अजून कुठे राहिले, तर त्यांचा ट्रॅकिंग होतो. सो AI मे हेल्प अस इन दिस की targeting them to become more loyal by offering them some incentive or doing something like that. But other than that, in the फूड इन द सेक्शन आता जोपर्यंत रोबोट येऊन जेवण नाही बनवेल मला माहित नाही, पण सध्या तरी मला ते पण ते आहेच ना सिंगापूरमध्ये एक रोबोटच जेवण घेऊन हो जातो जेवण room घेऊन मध्ये. जातं. हो तुमच्याकडे बरोबर कधी आहे. येतात रोबोट आता कसं आहे की रोबोट आणायला ठीक आहे, पण पण टुडे इट इज ऑल अबाउट अगेन कॉस्ट टू दिस थिंग. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लेबर इज स्टील कंपॅरेटिव्हली व्हॅल्यू फॉर मनी ॲज वेन यू कम्पेअर टू से सिंगापूर, जिकडे ऑलरेडी पॉप्युलेशन डिक्लायनिंगमध्ये आहे. तिकडे वयस्कर लोक जास्त आहेत, तरुण लोक कमी आहेत. सो जपानमध्ये रोबोटिक्स एवढा हाय का आहे? कारण नवीन पिढी इज नॉट कमिंग इन ॲज फास्ट ॲज द ओल्ड एज. सो दे हॅव टू डू इट. आपल्याकडे ती स्थिती अजून खूप मला वाटतं वेळ आहे. ज्या रीतीने आपलं सध्या 1.4 बिलियन लोक आहेत, आय थिंक त्याला अजून वेळ आहे. 1-to-1च होऊ दे आता सगळ्यांचं कॉन्टॅक्ट सध्या, एकमेकांशी. कस्टमर बद्दल बोलत असताना एक आता एअरबीएनबी लोकांना आवडतंय असं दिसतंय किंवा काही लोकांना होमस्टे मध्ये राहायला आवडतं असं दिसतंय. तर हॉटेल इंडस्ट्री समोर हे एक आव्हान आहे असं वाटतं. तर एअरबीएनबी हा तो काय नवीन कन्सेप्ट नाहीये. मी ह्याचा खूप मिक्स्ड सपोर्टर आहे. आय बिलीव्ह बेसिकली की हे जे गव्हर्नमेंटचं होमस्टे स्कीम आहे, हे एक उत्तम स्कीम आहे, पण नॉन मेट्रोजमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आज आपण जसं कोकणामध्ये गेलो किंवा आपण कुठे विदर्भामध्ये गावी अशाकडे गेलो जिकडे लोकांनी छान घरं केली आहेत, हॉटेल पण लिमिटेड आहेत आणि लोकांना वेगळा एक्सपिरियन्स पाहिजे, तर अशाकडे होमस्टेज ह्याला एक चांगला एक पुश द्यायला पाहिजे. एक वेगळी एक्सपिरियन्स असते. पण आज मुंबईमध्ये तुम्ही काय एक्सपिरियन्स देताय? तुम्ही बेसिकली एक सेमाय अनऑथराइज्ड इलिगल एका फ्लॅट बिल्डिंग मध्ये तुम्ही एक घर घेतायत आणि ते भाड्यावर देतायत फॉर अ डे. आता तुमच्या बिल्डिंग मध्ये कशी लोक येत आहेत काय माहिती, ते खरं आहेत की नाही. हॉटेलमध्ये सर्व व्हेरिफिकेशन होतं. हॉटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड हे ते का मागतात? बिकॉज वी हॅव टू बाय लॉ. आणि त्याच्यानंतर सर्वीकडे CCTV आहे, आमच्याकडे 24 तास सिक्युरिटी आहे. काय असेल, काय घडलं, समजा कोणाला काय दम्याचा किंवा काय हार्ट अटॅक झालं, तर त्याच्या सपोर्टसाठी पण आय एम सो प्राऊड दॅट वी हॅव सेव्ड सो मेनी लाईव्स इन लास्ट 28 इयर्स. ऑर्किडमध्ये काही ना काहीतरी होतोच. सो हे सर्व नाहीये. आता तुम्ही एका मोठ्या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट कोणीतरी एअरबीएनबी दिलंय, एक तर ते कमर्शियल काय भरत नाहीत. सर्व हॉटेलियर्स कमर्शियल भरतात, प्रॉपर्टी टॅक्स कमर्शियल भरतात, लाईट बिल, पाणी बिल, वरनं प्रोफेशनल स्टाफ, एज्युकेटेड, हे असं काही नाहीये. सो आय एम नॉट व्हेरी मच फॉर एअरबीएनबी इन मेट्रोज, बट एअरबीएनबी टाईप एक्सपिरियन्शियल इन ग्रामीण भाग आय एम फॉर इट. फार्म टुरिझम, ॲग्री टुरिझम, होम स्टेज ह्यांना ऍक्च्युली प्रोत्साहन द्यायला पाहिजे. बिकॉज देअर यू आर गिव्हिंग अन एक्सपिरियन्स, यू आर गिव्हिंग अ मेमरी. आज जर मी गावी गेलो आणि तिकडे काहीतरी एक छोटा एक गौशाळा आहे आणि सर्व ते शेतीचं सर्व सामान आहे, मला राहायला छान दिलेलं आहे, एकदम गवाराची भाजी, गरम चपाती केलं, त्याचं चव वेगळीच असते. पण तेच मुंबईमध्ये काय देतात आपण? सो यू आर बेसिकली डुईंग अ सबसिडाइज्ड semi illegal in my opinion for and at the risk of society as compared to this. So this is where I'm not for Airbnb in metros. And if you look at it world over, Airbnb जिकडे जसं की पॅरिस, आज पॅरिस हा शहर आहे तो खोकला झालेला आहे. कारण एवढे लोकांनी Airbnb टाकलेत की तिकडचे जे स्थानिक लोक आहेत
त्यांना आता स्वस्तात किंवा रिझनेबल मध्ये घर मिळत नाही, कारण सर्व लोकांनी एअरबीएनबी केलेत. सो ते लोक सर्व बाहेर गेलेत पॅरिसच्या. सो देर आर लॉट ऑफ स्टडीज हाऊ एअरबीएनबी इज नॉट व्हेरी गुड फॉर मेट्रोज. ओके. अँड दॅट्स वाय न्यूयॉर्कमध्ये, पॅरिसमध्ये अनेक शहरांमध्ये त्यांना बॅन केलेलं आहे किंवा त्यांना कर्ब केलेलं आहे ओके. आणि प्रमोट केलंय बाहेर. सो हे माझा ह्याच्यावर विचार आहे. बरोबर. मगाशी सांगताना तू सांगितलंस की दापोलीमध्ये तुमचा प्रेझेन्स आहे आणि गोव्यामध्ये पण आहे हा. तुमचा. हम्म. सो आता हे आपण होमस्टे बद्दल बोलतोय, तर कोकणामध्ये खरं तर होमस्टेचा बिझनेस व्हायलाच आहे तो पाहिजे. व्हायलाच पाहिजे. आणि होतो. हा. खूप सुंदर लोकांनी, म्हणजे मला येत असतात आणि काही लोक मला पाठवत असतात की त्यांना गायडन्स द्या आणि मला ते कनेक्ट. भरपूर लोक माझ्या इन्स्टावर किंवा ह्याच्यावर ते मेसेज करतात किंवा मेल करतात. Just recently, one young boy from Kolhapur, he's been doing very nice selling Kolhapuri Mozadi and other things on a social media. त्यांनी एक साईट बनवलंय, प्लस सोशल मीडिया पण आहे. सो ही वॉन्टेड माय इनपुट्स. मी म्हटलं बाबा, आय एम नॉट एक्झॅक्टली इन दॅट फील्ड. पण जसं तू म्हटलंस, अनुभव हा अनुभव असतो, इंडस्ट्री कोणताही असो. मी त्याला जे पॉइंट्स दिले त्याला एवढे आवडले, तो दर 3 आठवड्याने काही ना काहीतरी मेल करत असतो आणि मग माझ्याशी फोनवर बोलतो आणि मी त्याला माझे इनपुट्स देतो. लाईक आय टोल्ड, तर ते कोल्हापुरी चप्पल कॉप शॉप म्हणून त्याचा आहे. सो असे भरपूर लोक जे होमस्टेज पण करतात. 3 बेडरूम 4 बेडरूम त्यांचं घर वेगळं असतो किंवा अटॅच्ड असतो. आणि दिस शुड बी मोर, बिकॉज यू गेट अ डिफरंट एक्सपिरियन्स जे हॉटेलमध्ये नाही मिळणार. हॉटेलमध्ये ज्यांना एक वेगळं एक पाहिजे, ज्यांना कॉम्प्रोमाइज नाही करायचं, ते हॉटेलमध्ये येणार. पण जे म्हणतात नाही, जसं आपण आपल्या मित्राच्या घरी गेलो, लोकल एक्सपिरियन्स करायचा तर ते तसा एक वेगळा एक फील असतो. बरोबर. पण दापोली आणि गोव्यामध्ये काय फरक आहे टुरिझमच्या दृष्टीने पाहिला तर? मगाशी जसं आपण पॅलेस कम्पेअर केलं राजस्थान आणि महाराष्ट्र, तर तसं तुम्ही जर तर दापोलीमध्ये आहात आणि गोव्यामध्ये पण आहात, आणि नेहमी हा प्रश्न असतो की गोव्यामध्ये तोच बीच आहे, कोकणात पण तोच बीच आहे, आमच्याकडे टुरिझम एवढे डेव्हलप का होत नाही? तर खरंच आता परिस्थिती बदलतीये कोकणातली? कोकणामध्ये डेफिनेटली परिस्थिती बदलते, पण असं काही कोणी म्हटलं नाही की कोकणनी गोवा व्हावं, कारण गोवा आहे. कोणतीही जमिनीमध्ये एक ऊर्जा असते, ठीक आहे. कोकणाची ऊर्जा, कोकणाची एक ॲम्बियन्स, जे आपण इंग्लिशमध्ये आपण ॲम्बियन्स म्हणू, ॲटमॉस्फिअर म्हणू, एक फिलिंग म्हणू, तो एकदम वेगळा आहे. आणि गोव्यामध्ये एकदम वेगळा आहे. कोकण गोवा व्हावं असं माझी इच्छा नाही. आणि आज तर गोवाच्या दिल्लीच्या बाजूलाच आहे. म्हणजे ते म्हणतात ना की दिल्ली मग नोएडा मग असा गाव, तर ते एका लाईनीत आहे. ते म्हणजे म्हणजे ते कळलं नाही मला. अच्छा, कळलं नाही म्हणजे एवढे दिल्लीची लोक तिकडे आहेत की ते अच्छा, एवढं असं जुडलेलं आहे की ओके, म्हणजे ओके, पूर्ण ओके, ते ओके. नॉर्थ गोवा तर एकदमच दिल्ली झालेलं आहे. Correct. आणि जे ओरिजिनल जे गोव्याची जी सारस्वत आणि कॅथलिक जेवण असायचं, ते ओरिजिनल स्टाईल जे आम्ही जे आंबोटिक म्हणतो किंवा म्हणजे ते सर्व खूप काय जे आपण लोकल डेसी, ते न मिळता तुम्हाला उत्कृष्ट बटर चिकन आणि उत्कृष्ट काय ते सर्व मिळतं. म्हणजे गोवन जेवण आता शोधायला लागतं नॉर्थ गोवामध्ये. पण जोक्स अपार्ट, नॉट जोक, ऍक्च्युअली फॅक्ट, बट फॅक्ट्स अपार्ट, कोकण हॅज इट्स ओन ब्युटी, इट्स ओन चार्म. There is that one very nice laid backness of Konkan which needs to be exploited, because everybody is not coming for noise, party, dhamal. A lot of people are there who want to go to a place to relax, enjoy. आपण आपले ग्रुपमध्ये आहोत, पण ऍट द सेम टाइम स्वच्छता ठेवावी पर्यटकांनी, हे खूप महत्वाचं आहे. दीज आर द थिंग्स विच मेनी टाइम्स कोकणामध्ये लोक करत नाहीत, विच दे शुड. बट आय वुड नॉट वॉन्ट कोकण टू बिकम गोवा. गोवा शुड एस्पायर टू बिकम लाईक कोकण. तसं आपल्याला करायला पाहिजे, एवढं छान रीतीने डेव्हलपमेंट करायला पाहिजे इकडे. बरोबर. कॅराव्हॅन जी पॉलिसी आता सरकारने सुरू केली आणि बऱ्याच लोकांना हल्ली असं आवडतं की कॅराव्हॅन घेऊन जायचं, म्हणजे पण हे परत तुमच्यासाठी थ्रेट आहे की काय? नाही, हे थ्रेट नाहीये. सी, आम्हाला कोणी थ्रेट नाही. इव्हन एअरबीएनबी पण थ्रेट नाहीये. आज पण हॉटेल आपले जे मुंबईत आहेत 85% ऑक्युपन्सीला चाललेत. सर्व माझे नाही, सर्वांचे, कारण एवढा बिझनेस आहे मुंबईला. पण माझा पॉइंट वेगळा आहे. जेव्हा आम्ही एवढं मेहनत करून, चांगलं स्टाफ घेऊन, चांगलं टॅक्स भरून, चांगलं सर्व कमर्शियलमध्ये करून आम्ही जर एवढं सर्व आपल्या कस्टमरला देतो, तर तेव्हा एका सोसायटीमध्ये ज्याचं काही अकाउंटेबिलिटी नाही, जो टॅक्स भरत नाही आणि जे कमर्शियल करतोय ऍक्टिव्हिटी जिकडे नाही करायला पाहिजे, तर त्याचा माझा इट्स लाईक, माझे आजोबा पण गरीब होते, ठीक आहे, पण गरीब करता करता त्यांनी रेस्टॉरंट केलं ना. सो तसंच जर हॅव्हिंग समथिंग अनाकृतिक इज नॉट जस्टिफाय समबडी हु इज डुईंग हार्डवर्क. बट कॅराव्हॅन पॉलिसी जो आहे हा एक एक्सपिरियन्स पॉलिसी आहे. ह्याच्यात फरक आहे.
तुम्ही कॅराव्हॅन मध्ये बरीच लोक कॅराव्हॅन घेऊन काही हॉटेलमध्ये राहत असणार, कारण कोण बरोबर. गाडीमध्ये झोपेल नाही झोपेल त्यांच्या इच्छेप्रमाणे, पण ती एक मजा असेल. मी नाही केलंय, मी व्हिडिओ बघितलेत, मी केलं नाहीये अमेरिकेमध्ये, पण मी बघितलंय असं. पण one day I would also like to try it out, but that's an experience. So it's not a threat, it's a value add. It's like a homestay. दापोलीला आमचं हॉटेल आहे, भरपूर होमस्टे आहेत. आम्ही प्रमोट करतो त्यांना, सपोर्ट करतो अच्छा. त्यांना. कसं सपोर्ट करतो? काहींकडे जेवण आणि खूप चांगलं असतं. ओके, आमच्याकडे जे 3-3 दिवस राहतायत ते विचारतात आम्हाला कुठे जाऊ. ओ ताईंच्या इकडे जावा, त्यांचं खूप हे आहे, आमचं नाव सांगा उलट. क्या बात. कारण कसं आहे की माझी इच्छा नाही की माझ्याकडे तो 3 दिवस जेवावं. माझी इच्छा आहे की तो गेल्यानंतर म्हणावा लोटसला मला खूप मजा आली, आणि त्याच्यात हे सर्व त्याचा भाग होतो. एक्सपिरियन्स त्याला मिळावा. सो इफ वी सपोर्ट, सो 3-3 दिवस राहतात, 3-3 दिवस राहणार, काय करणार? लंच डिनर बोर होईल. उलट चांगलं जेवणला पण तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणणार "अरे यार अच्छा नाही आहे तुम्हाला खाना." कंटाळा येतो ना त्याला घरगुती खाणं मिळालं समजा त्याला. एकदम. सो वी ओनली सपोर्ट बाय सेइंग इकडे जावा तिकडे जावा. बरोबर. So this is where homestay becomes part of your experience, caravan becomes part of your experience. Experience tourism is very much the need. थोडं तुझ्या फॅमिली बद्दल विचारतो, आणि सगळ्यात महत्वाचा माणूस पिलर तुमच्या घरातला आहे ते म्हणजे विठ्ठल कामत. त्यांनी धुरा तुझ्याकडे सोपवली आहे की ते एक ऍडवायझर म्हणून आता आहेत? नेमका त्यांचा रोल काय आहे आत्ता सध्या? कारण मला हे कुतूहल याच्यासाठी वाटतंय, पण कुठलाही उद्योजक कधी रिटायर होत नाही असं म्हणतात. तर ते नेमकं आता काय करतायत, कशा प्रकारे? सो आपलं पहिलं तर पिलर माझे वडील नाही आहेत, माझी आई आहे. ठीक आहे. नाही सॉरी नाही, कोणत्याही घराची जी स्तंभ असते ना ती आई असते, की जी सर्वांना सांभाळते. जर माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये काही कुरकुर चालू आहे तर आई येणार मध्ये. जर सो तू जे म्हणतोस, आमचे वडील आमचे जे आहेत ते उद्योगच्या दृष्टीने तर नक्कीच आहेतच, नो क्वेश्चन अबाउट इट. पण जर मी म्हणेन की आज, कारण माझ्या वडिलांना, मला, सर्वांना, आम्हाला जर एक आणि वर्स्ट टाइम मध्ये जर कोण पाठिंबा, तोच आपला स्तंभ म्हणू शकतो ना. तर आपण पण काय, आपण सर्कस, मी सर्कसचा धागा, पप्पा त्याचा पडदा, आपण जो मेन स्तंभ आहे तर तो आपला जो आहे ते माझी आई. कारण वर्स्ट टाइम्स मध्ये जे आपल्याला पाठिंबा देणार तोच आपला मेन असू शकतो. पण माझे वडील जे आहेत, असे लोक जे माझ्या वडिलांसारखे आहेत, ते निदर रिटायर होतात न ते टायर होतात. ते थकत नाहीत, ते रिटायर होत नाहीत, ते करत असतात. आणि आजही, आणि कसं आहे की असं नाहीये की ते काही नाही करत किंवा तुम्ही म्हटल्यासारखं रिटायर, असं अजिबात नाहीये. ते खूपच ऍक्टिव्ह आहेत, पण त्यांचा रोल बदललाय. सी, जर मी एक वेटर म्हणून कुठे जॉईन झालो आणि माझी प्रगती झाली, मी मॅनेजर झालो, तर मी मॅनेजर असून पण मी वेटरची कामं जर केली ना तर मी जीएम नाही होणार. सो तसंच माझ्या वडिलांमध्ये ती एक एबिलिटी आहे की त्यांच्या प्रोग्रेस प्रमाणे ते चेंज होतात, आणि त्याप्रमाणे आपल्याकडे मी तर आहेतच, पण मोर दॅन मी, आमच्याकडे एक प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे जे डे टू डे काम करतात. त्याच्यामुळे माझे वडील, आम्ही फ्री आहोत टू डू अवर अदर थिंग्स. बिझनेसमध्ये एक डे टू डे ऑपरेशन्स असतो, आणि मग त्याच्यानंतर खूप माझे वडील जाऊन स्टाफला मोटिवेट करणं, त्यांच्यात जसं मी म्हटलं, जसं मी तुम्हाला तुकारामचं उदाहरण दिला, आमच्या मेन लेवलला की बाबा आपलं कसं त्यांना स्पीच देणं, मोटिवेट करणं, त्यांचे क्लासेस घेणं, किंवा नवीन हॉटेल्सला आपण जेव्हा बघतो, आपण जाऊन आधी ते जाऊन डिसाईड करतो की करायचं की नाही करायचं. तर त्याच्यामध्ये बिझनेस ॲक्युमेंट, त्यांचा तजुर्बा लागतो. सो मी भले जाऊन बघितलं तरी त्यांना मी जाऊन की पप्पा चला आपण एकत्र बघतो. सो असं त्यांचा रोल जो आहे तो एक मेंटॉरशिप, एक साऊंडिंग बोर्ड, अँड एक ओव्हरऑल एक की बाबा आपल्या पाठी आहे तर आपण करू. सो बाकी डे टू डे जे आहे ते मी पण करत नाही. आमच्याकडे आज नाही तर होणार नाही. वी हॅव सो मेनी प्रॉपर्टीज ऑल अक्रॉस. तर बेसिकली वी हॅव अ प्रोफेशनल मॅनेजमेंट. सो वी आर लाईक अ हायब्रिड फॅमिली, सेमी प्रोफेशनल फॅमिली बिझनेस. आणि आदिती बद्दल पण ऐकायला आवडेल, कारण ती पण याच प्रकारच्या बिझनेसमध्ये आहे, रेस्टॉरंट बिझनेसमध्ये. आदिती कामत आणि आदिती लिमये कामत. आणि जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती आहे की जिप्सी असेल किंवा होमशेफ सारखे ब्रँड्स असतील, आज तिने त्याच्यामध्ये खूप काम केलेलं आहे. तर ती ऑर्किडमध्ये येऊन जेवते का, आणि तू होमशेफमध्ये जाऊन जेवतोस का? ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली ना, मला स्वतः वेळ असतो ऑर्किडमध्ये जेवायला, कारण बरेचदा ऑफिस बाजूला असून पण जेव्हा कोण पाहुणे येतात त्यांच्यासोबत मी पण मस्तपैकी जेवतो. ते पण बघत असतात. तर मी सांगतो तुमच्यामुळे मी आलो, नाही तर इकडे बाजूला असून कधी कधी 5-5, 8-8 दिवस, 10-10 दिवस मी पोहोचू नाही शकत, कारण वी ऑलवेज ट्रॅव्हलिंग ऑल्सो. आणि सो अदिती येणं ऑर्किडला एकटी तर ते होणार नाही, आणि अदरवाईज ऑल्सो
हार्डली येते. आणि होमशेफमध्ये पण मी जेवढं जायला पाहिजे तेवढं जात नाही. आज जिप्सी आहे, जिप्सीपर्यंत पण पोहोचत नाही. बरेच लोक तर रोज जेवतात आणि मला सांगत असतात. पण दीज आर इन्स्टिट्यूशन. जिप्सी आहे, सम्राट आहे, स्टेटस आहे. अशा ज्या रेस्टॉरंट जे आहेत, they have become institutions and they have become part of people's home as a kitchen. बरेच लोक आहेत जे म्हणजे दे आर जस्ट ऑन दॅट. आणि इट्स कमेंडेबल. आय थिंक जर आपल्याला काही गोष्टी शिकायचं आहे ना, तर धंदा न शिकता माझ्या सासऱ्यांकडनं, माझ्या वडिलांकडनं त्यांचं टॅक्ट शिका, की कसं. कारण सक्सेस हा इम्पॉर्टंट नाही आहे, तो सक्सेस कसा केला, हाऊ यू लाईक यू सेड ओव्हरकम द चॅलेंजेस, कस्टमरना कसं बांधून ठेवणं, की इमोशनली बांधून ठेवणं, की बाबा जेव्हा कोण जिप्सीला येतं, माझे सासरे त्यांना भेटतात आणि बरेच जणांना तर ते लहानपणीपासून बघितलंय, ह्याला लॉलीपॉप आवडतं, अरे ह्याला हे करून दे. सो दॅट suddenly now that moves away from a restaurant towards something else. So I think that is something to learn. And this is a dying hospitality, if you ask me. आज अनेक एवढे रेस्टॉरंट आलेत, पण सर्वे सम्राट, स्टेटस, जिप्सी नाही होत, कारण दे नॉट कनेक्टिंग. खूप चांगले आणि मोठे आणि जिप्सीपेक्षा पण 10 पट मोठं, 10 पट चांगलं, पण ते 5 वर्षाने कुठे असतात आणि आज 25 वर्षाने पण कुठे आहे. सो दॅट आय थिंक इज समथिंग टू लर्न. मध्यंतरी मी एक इंटरव्ह्यू केला होता कुणाल विजयकर हो, बरोबर, कॅचअप अच्छा. केला होता. हा. सो त्याने बोलता बोलता असं सांगितलं होतं की मुंबई सारख्या शहरामध्ये आता अशी परिस्थिती आहे की नवीन रेस्टॉरंट खूप येत आहेत, पण 90% त्यातली बंद पडतात. बरोबर. जसं तू आता सांगितलंस की काही जे ब्रँड्स आणि इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडे राहिलेले आहेत, तर तसं आता दिसत नाही. काही त्यातली कारणं तू सांगू शकतोस की का असं होत असावं? एक तर आहे की आज मला ऑप्शन नाहीये माझ्या मनात की मी अजून काय करू. पण जेव्हा नवीन पिढीला काय किंवा दुसऱ्यांना वाटतं की नाही, मला नाही कंटिन्यू करायचंय. आज अदिती, मी म्हणतो माझे सासरे लकी आहेत की अदितीने डिसाईड केलं की नाही, मी कंटिन्यू करीन. आणि तिने स्वतःच एक केलं. आज होमशेफ इज डुईंग एक्सिडिंगली वेल, शी इज डुईंग वेल फॉर सेल्फ. तिने डिसाईड केलं की मी स्वतःहून मला एक करून आणि आय कंटिन्यू इन दॅट फील्ड. मी पण डिसाईड केलं माझ्या वडिलांबरोबर मी कंटिन्यू करणार. पण आज माझे बरेच कझिन्स आहेत, ते त्यांच्या बिकॉज त्यांची चूक नाहीये, त्यांची आवडीप्रमाणे आहे. आणि आज त्यांना पण ऑप्शन्स खूप आहेत. लाईक विजय राईटली सेड, दे डोंट लास्ट बिकॉज ऑफ मल्टिपल रिझन्स. वन इज कंटिन्युटी. सेकंडली, लाईक आय सेड दॅट पहिल्या मुंबई शहरामध्ये एवढी जनसंख्या आहे की पहिल्या 18 महिन्यामध्ये काय विचार करायची गरज नाही, अनलेस युअर रिअली बॅड. काय विचार कर, त्याच्यानंतर मग तुम्ही किती खेचतात. आणि मग जर तुम्ही माझ्या सासऱ्यांसारखं त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण जीव, तुमचं पूर्ण इमोशन तुम्ही ओतून तुम्ही समोरच्यांना कनेक्ट नाही केलं, तर तुम्ही बंद होऊन जाणार. सो देर आर सम गुड रेस्टॉरंट्स ऑल्सो, बाय द वे, who have done this and they have continued. So there are some very good examples. पण तुमच्यासारखी फॅमिली जेव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाता, जे तुमचं हॉटेल नाहीये, अशा ठिकाणी जेव्हा जेवायला आम्ही जास्त आमच्या हॉटेलच्या बाहेरच जातो जेवायला, कारण घर की मुर्गी दाल बराबर. अरे हे याच्यात हे पाहिजे होतं, असं काही तुम्ही क्रिटिकल असता का त्यावेळेला? थोडं थोडं नॉट टू मच. कारण कुठे ना कुठे आय थिंक आम्ही पण स्वतःला तो हॅबिट करून घेतलं होतो, अजूनही असं नाहीये. पण तेवढं त्या लेवलला नाही जे प्रॉब्ली खूप पूर्वी व्हायचं. कारण कसं आहे की इफ यू गो आउट टू एन्जॉय, जर तुमचं हे आहे की बाबा मला जाऊन एन्जॉय करायचं, तर एन्जॉय करा. मग त्याच्यात खोट काढू नका, नाहीतर मग तुम्ही ऑलवेज अनहॅपी राहणार. सो तसं आहे. सो असं काही नाही. हा थोडं मध्ये कुरकुर होतो, पण नॉट सो मच. आम्ही जिकडे जातो, touchwood, wherever we go, many places, right from the top to otherwise, people treat us really nicely. They give us our due. ते आम्हाला चांगलं रिस्पेक्ट देतात आणि त्याप्रमाणे, and that's all we want. We all want basically someone to come and say 2 nice words and just take care, and they do that. So normally it doesn't happen. एक खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की मराठी माणसाला बिझनेस जमत नाही, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही वगैरे असं. आता परिस्थिती बदलली आहे का? तुला आसपास काय दिसतंय? See, मला, if you look at some of the greats of Marathi industry, Kirloskar family is there and so many others are there. I mean, there is a whole list of people. So असं म्हणणं की मराठी लोकांना जमतं की नाही जमतं, हे आय डोंट नो हाऊ मच इट इज ट्रू. व्हॉट इज ट्रू इज द टॉक ऑफ की नाही जमत, कि बिकॉज somebody says अरे क्या अपने को क्या करने का है. सो इफ somebody feels that way, but today there, माझे आजोबा जनरल स्टोर होतं त्यांचं, त्यांना जमलं. माझ्या आजोबांना हे जमलं, रेस्टॉरंट जमलं. ओके, आज जसं म्हटलं, आज अनेक आहेत. देर सो मेनी फॅमिलीज. आय मीन देर नो पॉइंट इन टेकिंग अ लिस्ट ऑफ नेम, बिकॉज
दोज आर द पीपल हू ओव्हरकेम एव्हरीवन एल्स सेइंग की होणार नाही. सो दोज वी हॅव टू अप्रिशिएट दॅट. अदरवाइज आय डोंट नो. पण एक आहे, वन थिंग इज डेफिनेटली ट्रू, that if today we compare ourselves to say a Gujarati community or a Marwadi community or other communities, Punjabi community, ह्यांना असं नाही की ह्यांना जमतं. असं आहे की ते क्रिएट अ गुड सोशल स्ट्रक्चर टू सपोर्ट समवन हू इज विलिंग टू डू. दॅट इज डेफिनेटली देअर. अँड आय गिव्ह यू अ पर्सनल एक्झाम्पल. ओके, 2001 मध्ये मी एका जीन्स, आमची युनिफॉर्म होती कामत रेस्टॉरंटमध्ये अमेरिकेमध्ये, जीन्स आणि कामतचा एक पिवळा एकदम फटकू पिवळा टी शर्ट, एकदम एकदम असा केसरी पण नव्हता आणि एकदम सन येल्लो सारखा फ्लोरोसंट नव्हता पण ऑलमोस्ट असा एकदम, आणि असा लोगो बिगो कामत बिमत असं आहे आणि विठ्ठल कामत असं रेस्टॉरंट असं आहे. आणि मी पण तेच घालायचो बिकॉज आय स्टॉल्स वेअर द सेम थिंग. तर लवकर उघडलं रेस्टॉरंट, वेटर तयार, मी जाऊन तेव्हा सर्व्हिस करत होतो. तर एक मराठी एक माणूस भेटला मला. म्हटलं अरे काय, तर आता ऑब्व्हियसली ना, आता माझ्या वागण्यावरनं कळतं की मी अमेरिकेचा नाहीये. तर त्यांनी म्हटलं कभी केव्हा आला असतो, आधी हिंदीत विचारलं तो, कभी आहे. म्हटलं मैं सर अभी हो गया, अभी 2 महीना हो गया. अरे कहाँ से आहे, मुंबई. अच्छा मराठी. आलं हो. अरे इकडे इकडे काय उपयोग नाही, इकडे अमेरिकेत राहून काय उपयोग नाही, हे नाही ते नाही, असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, राहायचे हे खर्च हे असं आहे तसं आहे. आणि मला एकदम निराश करायला, त्यांनी, मला काय फरक पडत नव्हता पण त्यांनी मला खूप असं डिमोटिवेट करायला की इकडे राहू नको. पण तो स्वतः तिकडे 20 वर्ष होता. ओके, तो गेला. जेवण बिवून बिल यायचं, थँक्यू साहेब थँक्यू, परत या, आणि तो गेला. ओके, नेक्स्ट डे वन ओल्ड गुजराती अंकल तो आला. ओके, आणि त्यांनी, आणि थोडं आपलं पण तुटकं गुजराती, मुंबईत राहिल्यानंतर थोडं गुजराती इकडे तिकडे, तर थोडं तुटक्या मुटक्यात त्याला पण म्हटलं मुंबईवरनं आलोय असं सांगितलं. तो म्हणतो बेटा इधर, अगेन नोबडी न्यू आय एम द ओनर्स सन अँड नोबडी न्यू आय दिस थिंग. मी जस्ट विशाल म्हणून एक वेटरनी, आणि तिकडे तसं विचारधारा पण नाहीये तसं. तर त्यांनी म्हटलं ह्याचं मेरे को भी हो गया 2 महीना है, बेटा इधर बहुत डिफिकल्ट है मगर डट के रहने का. देखो मेरे को इधर अभी 45 ईयर्स हो गया, वो टाइम पे तो ऐसा था, वो टाइम पे तो वैसा था. एक मराठी माणूस पुण्याचा मला सांगतोय इकडे राहू नको, निघून जा, काय उपयोग नाही इकडे. स्वतः 20 वर्ष आहे आणि हा इकडे ऑलमोस्ट 40-45 वर्ष. हे आजोबा मला सांगतायत, उलट मला साहस देत आहेत की राहून, हा पण तो सांगतोय खूप कष्ट होणार इकडे, असं आहे तसं आहे, फिर भी अच्छा है अभी, पहिला ऐसा था वैसा था, बट रहो आगे ये. सो हे जे एक सपोर्ट स्ट्रक्चर विचारधारा आहे ना, दिस इज व्हॉट डिफरेंशिएट्स प्रॉबब्ली समटाइम्स अस, विच वी नीड टू ओव्हरकम. पण तरी सुद्धा आता जे नवीन ज्यांना ह्या व्यवसायात यायचं असेल किंवा एकंदरीतच त्यांना उद्योगामध्ये यायचं असेल, जे मराठी आहेत आपण असं म्हणूया, कारण आपला मराठी शिवाय म्हणून आहे, बट नॅचरल. तर एकीकडे तू मॅनेजमेंटचा अभ्यास केलाय अगदी प्रॉपर, आपण ज्याला म्हणू इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन वगैरे, आणि दुसरीकडे जसं तू आत्ताच म्हणालास की तू अमेरिकेत होतास किंवा कामत ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये तू वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत होतास म्हणा, किंवा समोर तुझ्या घडत होतं सगळं. तर ते सगळं शिक्षण घेत असताना काही मॅनेजमेंटचे धडे तू आत्ता आम्हाला देऊ शकतोस का, किंवा सांगू शकतोस का की काय करायला पाहिजे? 2 गोष्टी, एक गोष्ट जी लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. सी बेसिकली टुडे टू बिकम एंटरप्रेन्योर इज व्हेरी इझी. आज स्टार्टअप इंडियामध्ये तर खूपच सोपं झालेलं आहे फॉर एनीवन टू बिकम अन एंटरप्रेन्योर. बट बिफोर यू बिकम अन एंटरप्रेन्योर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज you have to first find a gap. If you are a Me Too product, you will get a Me Too result. You may succeed, but it will become more time consuming. It will become longer, and that's why I use the word may, because then all your fighting is on price. Too many, आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये एस्पेशली, तुम्ही घरी चांगलं जेवण बनवतात म्हणून यू कॅनॉट रन अ रेस्टॉरंट. आई एम सॉरी, मेनी पीपल फील अरे मैं बहुत अच्छा खाना बनाता हूँ, मैं रेस्टॉरंट डालूंगा. रेस्टॉरंट जर तुम्हाला घालायचं आहे तर पहिलं बघा तुम्हाला जिकडे उघडायचं आहे तिकडे गॅप काय आहे. तुम्ही जर आज रेल्वे स्टेशनच्या समोर उघडतायत, ओके, की तुम्ही बस स्टँडच्या करतायत, की तुम्ही मॉलमध्ये उघडतायत. आज जर तुम्ही मॉलमध्ये उघडतायत तर तुमचा ऑडियन्स कोण आहे? ॲस्पिरेशनल ऑडियन्स आहे, त्याचं स्पेंडिंग जरा जास्त असेल. जो रेल्वे स्टेशनवर असतो त्याचं असं नाही की त्याचे पैसे खर्च करायची ताकद नाही, पण त्याच्याकडे वेळ नाही. तो ट्रेन घेतोय, तर तुम्ही असं काहीतरी बनवलं ज्याच्यामध्ये त्याला सोयीदार झालं की तो घेऊन चालून खाऊ शकतो, किंवा तो पटापट उभा राहून खाऊ शकतो, किंवा ते त्याच्या क्विक प्राइस पॉईंट. बऱ्याच लोक आता नरिमन पॉईंटला आमचं स्टेटस रेस्टॉरंट आहे आणि चर्चगेटला सम्राट.
तुम्ही तिकडचं जेव्हा मी बघतो ना, तर जे लोक लंचला येतात त्यांची स्पेंडिंग विचार. असं नाही, सेम रात्री फॅमिलीला घेऊन येतो तो दीडपट खर्च करतो, दुप्पट खर्च करतो. पण जेव्हा तो लंचला येतोय, त्याला परत ऑफिसला पळायचंय, तो येतो फटाफट थाळी बिळी खातो किंवा एक भाजी आणि दोन चपात्या हे ते, किंवा कलिग असेल तर दोन, असं करून खटाखट खाऊन निघतो. जो माणूस अर्ध्या तासात जेवून निघतो तोच रात्री 1 तास घेतो, कारण त्याचा उद्देश वेगळा आहे. सो बरीच लोक जे करतात ते तेच करतात की तेच बर्गर, तेच पिझ्झा, तेच हे, आणि मग विचार करतात माझं एवढं चांगलं का चाललं. कारण सर्वांकडे आहे ते. क्रिएट अ युएसपी, वर्क ऑन दॅट युएसपी, मग त्याच्यावर दमटून राहायचं. यू हॅव टू स्टिक अँड स्टे. काही लोक लवकरच निराश होतात, 6 महिन्यात ते हत्यार फेकून जातात. नाही, असं नाही करायचं. यू हॅव टू स्टिक अँड स्टे. अँड देन ऑफकोर्स, लाईक आय सेड, वर्क टुवर्ड्स युअर सोशल स्ट्रक्चर, वर्क टुवर्ड्स द थिंग. Again, then refine your business, see how you can bring your costing down, see how, procurement मध्ये कुठे तुम्हाला लाभ होईल. So these are all the small things which make all come together to make a big picture come true. अगदी खूप महत्त्वाचं सांगितलंस. आणि मला तर तू बोलत असताना आठवलं की तू आता CNBC सारख्या चॅनल्सवर सुद्धा असतोस. मला मगाशी तू CIIचा उल्लेख त्याबद्दल सांगत होतास, तर तू सांगितलंस की गव्हर्नमेंट बरोबर सुद्धा एक कोऑर्डिनेशन तुम्हाला ठेवायला लागतं. राज्यातली पॉलिसी काय आहे, केंद्रातली पॉलिसी काय आहे. आपल्या राज्यात गेल्या काही वर्षातली परिस्थिती अशी आहे की स्थिर सरकार नाही. सरकार बदललंय 2 वेळा, आपण बघितलंय. उद्योजक म्हणून ही परिस्थिती तुला किती गंभीर वाटते म्हणा, किंवा तुम्ही या परिस्थितीकडे कसं बघता? कारण पुन्हा आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. सी, उद्योजकच्या अगोदर मी एक नागरिक. ॲज अ सिटीजन ऑलवेज देर इज गुड फॉर स्टेबिलिटी, बट ॲज अ सिटीजन ऑल्सो देर इज ऑलवेज गुड दॅट वी हॅव द चॉईस. ओके, आपल्याला तेच मिळेल जे आपलं चॉईस आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला हेच बघायचं आहे की कसं लवकरात लवकर सर्वांनी कसं एकत्र येऊन अल्टिमेटली महाराष्ट्राचा उद्योग कसा होईल त्याच्यावर बघावं. ती कधी कधी पॉलिटिक्समध्ये पुढे पाठी होतो, पण मी त्या लोकांना महान मानतो जे त्यांचं पॉलिटिकल झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून आपण महाराष्ट्राबद्दल कसं आपण एकत्र यावे. आणि बरेच जण येतात, असं नाहीये. आम्ही CI मध्ये बघतो ना, कधी कधी आपल्या झोनल मीटिंगमध्ये आणि अनेक वेगळे वेगळे आमदार असतात दुसऱ्या पक्षामधनं, पण ते एका मुद्द्यावर एकत्र येतात, आणि ते महत्वाचं आहे. महत्व आहे की तुमची पॉलिटिकल जे पण तुमचं पार्टी असेल ते वेगळं असून मुद्दा काय, आणि त्या मुद्द्यावर कसं आपण एकत्र येऊन पुढे जायचं. ग्रोथ इज नॉट कंटिन्युअस. वाढत जाणार त्याला इन्फ्लेशन म्हणतो. ग्रोथ त्याला म्हणतो की इन्फ्लेशनला बीट करून आपण काय व्हॅल्यू ऍड केलं इकॉनॉमीला. आणि जर सहज असं राहिलं तर इन्फ्लेशन प्रमाणे होणार, ते जे चाललंय चालणार, पण त्याला आपण उन्नती नाही म्हणू शकत. महत्वाचं हे नाही की गव्हर्नमेंट कोण आहे, महत्वाचं आहे की त्यांनी विचार केला की ईव्ही पॉलिसी करावी. तर ईव्ही गाडींना आज महाराष्ट्रामध्ये, अख्खा भारतामधनं महाराष्ट्र इज वन ऑफ द टॉप. वाय? बिकॉज ऑफ द पॉलिसी. So EV have won and EV has been doing well and EV has been adopted. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेट्रोलची खपत कमी केल्यामुळे we have done our national service to reduce the import. So असं करून जेव्हा आपण एकत्र येतो आणि करतो, that is more important. तुम्ही जे म्हणतात की जी स्थिती आहे ती स्थिती सुधारावी लवकरात लवकर, in the sense that there should be a clear direction. And then that clear direction should work towards a clear विकसित. मला प्रधानमंत्रीच्या आता CIच्या ह्याच्यामधनं ते होतं की आपल्याला काय बोलायचं, तर तेव्हा एका माझं हेच होतं की जर विकसित भारत करायचं आहे ना, तर विकसित म्हणजे ब्लूमिंग. तर जर कमळाला हे व्हायचंय किंवा गुलाबाला हे व्हायचंय किंवा कोणत्याही फुलाला जर ब्लूम व्हायचंय, तर दर पाकळीनी पण ब्लूम व्हावं ना. तर तसं भारत जे आहे एक 27 पाकळ्यांचा जो आहे, तर दर पाकळीनी जर त्याचा भाग नाही केला तर तो फुगडणार नाही, तो असा विचित्र उघडेल. ते नाही व्हायला पाहिजे ना. वी हॅव टू ब्लूम टुगेदर. सो फॉर द विकसित भारत वी नीड अ विकसित महाराष्ट्र. सो जे पण आहे त्यांनी त्याच्यावर करावं. आता जे आज आपण भारतामध्ये बघतोय लाभ, तो लाभ आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये जी हायवे बनवली, तुम्हाला वाटतं की तुम्ही मुंबई पुण्याचा उद्धार करणार आणि तुम्ही एक सुपर हायवे बनवणार मुंबई पुण्याला, पण कारण तुम्ही मुंबई पुणे एवढं लवकर पार करू शकतात, त्याच्यामुळे महाबळेश्वर, सातारा, सांगली, कोल्हापूर ह्यांना पण लाभ मिळाला ना जिकडे. सो जेव्हा एक्सप्रेसवे बनला, लोक म्हटली नाही फक्त मुंबई पुण्याचा उद्धार करतायत, पण ऍक्च्युली काय झालं, तेव्हा महाबळेश्वरला किंवा साताराला किंवा कोल्हापूरला तेव्हा 9 तास लागायचे, ते 7 तास झाले, कारण इकडचं डिस्टन्स कमी झालं. मग नेक्स्ट पॅच पण चालू झाला, तो गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा हे झाला. तर कधी जेव्हा पण इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतो त्याचा लाभ कुठे निघेल
ते कोणीही सांगू शकत नाही. आज समृद्धी महामार्ग जेव्हा तयार होईल तेव्हा त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या तालुक्याला, कोपऱ्यामध्ये त्याचा लाभ होईल ते आता कोणी सांगू नाही शकत. पण जेव्हा चालू होईल सडनली कळलं, अरे आज एक छोटं उदाहरण देतो. माझे एक मित्र आहे, त्यांचं हॉटेल आहे इगतपुरीला. तो मला सांगत होता, जेव्हापासून समृद्धी महामार्ग चालू झालेला आहे तेव्हा अकोला आणि अशाच ठिकाणीकडनं, जिकडनं म्हणजे विदर्भ साईडकडनं लोक स्पेशली येत आहेत नाशिकला, जे पूर्वी यायचे नाही फॉर हॉलिडे. आता नाशिक सर्वे म्हणतात नाही, मुंबई पुण्याची लोक, ठाण्याची लोक, अरे सडनली तो म्हणतोय नाही मला इकडनं येत आहे. सो आता तुम्ही विचार करा की जेव्हा कम्प्लीट हायवे होईल कुठे फायदा आणि कुठेही होणार. सो कधीही आपण हे ठरवू नाही शकणार की आपण, गव्हर्नमेंटचं काम आहे उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर द्यावी आणि आमच्यासारखं उद्योगाचं काम आहे की त्याच्यावर कसं ऍडव्हान्टेज घेऊन त्याचा लाभ घ्यावा. जसं आता अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं तर त्यानंतर एक रिलिजियस टुरिझमचा बूम आला आपल्याकडे आणि असं म्हटलं जातं की पुढच्या वर्षभरात कदाचित मला असं 5 कोटी लोक अयोध्येला भेट देतील. तर याकडे कसं लक्ष ठेवायला लागतं तुम्हाला एक हॉटेल इंडस्ट्री मधलं किंवा हॉस्पिटॅलिटी मधलं, कारण हा एक मोठा महत्वाचा आहे. सो अयोध्याला आमचं इराबाई ऑर्किड रामनवमीला जेव्हा उघडलं, आतापर्यंत तिकडे फॅन्टॅस्टिक रिस्पॉन्स आहे. तिकडे माझे वडील तर स्वतःहून तिकडे राहून त्यांनी खूप कष्ट घेतले आणि म्हणून लोक स्पेशली तिकडे जेवायला येतात. म्हणजे आमचं फूड इज रिनाउंड देअर इन अयोध्या इन अ शॉर्ट टाइम. खूप बरेच लोक जे म्हणजे रिअली कमेंडेबल. आणि आमचं जे साऊथ इंडियन प्लॅटर आणि सर्व, आणि तर जे लोक मी बघतोय तिकडे की अयोध्यामध्ये दिवसाला 3 ते 5 लाख लोक येत आहेत. तर 5 कोटी तर खूपच आकडा कमी होईल. पण महत्वाचं आहे की जेव्हा गव्हर्नमेंट असं काही इन्फ्रास्ट्रक्चर बनवतो, म्हणजे जेवढं बनवल्यानंतर त्याच्या आजूबाजू जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एअरपोर्ट आहे आता उत्तम एअरपोर्ट, हायवे आहे. पूर्वी लखनौ ते अयोध्या किंवा त्या भागेला यायला खूप त्रास व्हायचा, पण आता तुम्ही लखनौला 2 तासात पोहोचू शकतात. सो वेन यू क्रिएट दॅट होल इन्फ्रास्ट्रक्चर, सो कीपिंग अ ट्रॅक ऑन दिस इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली वी डू. कारण आपल्याला पण बघायचं की नेक्स्ट सोयी कुठे असणार. ती मुंबई पुन्हा सॅच्युरेटेड आहे. ह्याला एक, जसं मी आधी म्हटलं, जर मी एक उत्तम उद्योजक असेल तर मी हे बघेन की गॅप कुठे आहे आणि ते गॅपला कशी भरावी. ऑलरेडी जेव्हा भरून आहे तर अजून 2 हॉटेल समजा पुण्यात किंवा मुंबईत केलं तर ते ऑलरेडी भरलेला तांबा आहे. पण जिकडे ऑलरेडी काहीच नाहीये तिकडे मी जाऊन घेतलं तर मला फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज मिळणार, तर मला काहीतरी ऍडिशनल मिळेल जे नॉर्मल उद्योजकला नाही मिळणार. क्या बात आहे. आणि एक टर्म मी ऐकली होती, रिव्हेंज टुरिझम. कोविड नंतर लोक कंटाळले होते घरात बसून बसून, तर ते बाहेर पडत होते, आम्हाला फिरायला. तर त्याला एक रिव्हेंज टुरिझम नावाचा प्रकार असतो. तर खरं त्याची टर्म होती का ती इंस्टाग्राम पुरतीच होती? ती टर्म होती, ती टर्म नक्की होती, पण मला तो टर्म आवडायचा नाही. सी आपण रिव्हेंज टुरिझम हा एवढा नेगेटिव्ह, रिव्हेंज कोणाकडनं, तुम्ही जेव्हा आपण असे शब्द वापरतात ना, मला हे कळत नाही की कोणी कॉइन केलं आहे आणि कसं हे पॉप्युलर झालं. कारण आय फील इज व्हेरी नेगेटिव्ह. व्हॉट इज रिव्हेंज? रिव्हेंज अगेन्स्ट whom? There was no revenge. You were unfortunately in a situation. आपण सगळे घरात कोंबून होतो किंवा काय करू नाही शकत. तर कोण बंगल्यात जाऊन राहिलाय, कोण कुठे जाऊन राहिलाय, कोण. आणि दुसरं आहे की दर राज्यांमध्ये रूल्स वेगळे वेगळे असल्यामुळे, आय डोंट नो, राज्य टू राज्य कोरोना चेंज होतो. कुठे 9च्या नंतर व्हायचं रात्री, कुठे 8ला व्हायचं, कुठे होतच नव्हतं. तर लाईक गोव्यात होतच नव्हतं, पण कुठे कोणत्या राज्यामध्ये 9च्या नंतर व्हायचं. आम्ही खूप फेस केले हे. आणि मुंबईत एक वेगळं नियम होतं, नाशिकला एक नियम होतं वेगळं, पुण्याला एक होतं. तर कुठे ना कुठे ते युनिफिकेशन नसल्यामुळे लोक अजून फ्रस्ट्रेट झाली की व्हॉट डू वी डू. की तुम्ही ऐकतात की तुमचे नातेवाईक दे आर एन्जॉईंग अँड देन यू आर स्टक. सो ह्याच्यामुळे काय आहे की ह्या सर्व गोष्टींमुळे पीपल वेंट टू अदर सिटीज, की तुमच्या शूटिंग मध्ये किती लोक अल्टिमेटली जाऊन हैदराबादला करून घेत होते किंवा जाऊन गुजरातला त्या उमरज आणि तिकडे दमनला, आणि कारण तिकडे नॉर्म्स अलाउड होते शूटिंगला. आणि दॅट टाइम व्हॉट डिड पीपल वॉन्ट टू डू इन द हाऊस? वॉच टीव्ही. They wanted to see serial, they wanted to, so media industry was sets bits हे ते सर्व. and unfortunately that time Maharashtra lost out. Daman gained, Silvassa gained, Hyderabad gained, everybody gained, but we lost out. So we should have at that particular time seen how to be able to balance. See, what is one thing which Corona has taught us, that hospitality is equally important as is hospital, because physical health is equally important to mental health.
बरोबर. Hospitality, basically tourism, why did it boom? Is because it was mental health which was affecting people. People who were at home were having domestic issues, okay, because they were all the time together. They were not used to. People who were together home, confined in a one BHK, 3-4 family members were again having challenges. So, but when they go for a holiday, things will get better. So, mental health is equally important to physical health, and vice versa. So, hospital and hotel are equally important. करेक्ट. तू आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दल म्हणालास म्हणून मी एक प्रश्न फक्त विचारतो की तुझ्या प्रोफेशनमुळे सगळ्या क्षेत्रात तुझे मित्र आहेत आणि तुझा चांगला परिचय आहे सगळ्यांशी. तसंच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुझे बरेच मित्र आहेत आणि तर ते मैत्री जी आहे ती तुझ्या प्रोफेशनमुळे आहे का तुझा पण काही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे येणाऱ्या काळामध्ये? आवड तर नक्की आहे मला. माझ्या सर्व मित्रांमध्ये, वेदर दे आर इन हॉस्पिटॅलिटी, my one friend is in transport, their friends in film, my friends in manufacturing. मला सर्वांच्या कथा ऐकायला खूप आवडतं. आपण बसलोय रात्री, गप्पा मारतोय, काय खातोय, काय पितोय, त्याच्यावर, कारण टू लर्न अबाउट अदर पीपल्स बिझनेस, टू लर्न अबाउट अदर पीपल, आय फाइंड दॅट व्हेरी इंटरेस्टिंग अँड फॅसिनेटिंग. मला आवडतं, मला खूप आवडतं बसून ऐकायला. आणि काही लोक मनाने सांगतात आणि जेव्हा ते त्यांची स्टोरी सांगतात ना, एक तर शिकायला पण मिळतं. यू लर्न अ लॉट फ्रॉम. इट्स ओके इफ इट्स, आता ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीचं माझं काय घेणं देणं नसून पण मी भरपूर माझ्या मित्रांकडनं शिकलो, जेव्हा तो बोलायचा, काय बोलायचा. सो मला जनरल आवड आहे टू लर्न फ्रॉम ऑल दीज पीपल. पण शुड आय बिकम इन्वॉल्व्ड मोर इन एनी पर्टिक्युलर फील्ड, एस्पेशली फिल्म, दॅट आय डोंट थिंक इज माझ्याच पसारा आणि व्याप एवढा आहे. मी तेच म्हणत होतो, माझ्याच ह्याच्यात माझं नाटक चाललंय, अजून मला ह्याच्यामध्ये काय हे नाटक खूप आहे. आहे. पण या रंगमंचावर तुझं हे नाटक असं सुरू राहू दे आणि आणखीन बरेच हॉटेल्स येऊ देत वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये. ह्याच मी तुला शुभेच्छा आता देईल. आणि एक इच्छा आहे की मराठी चॅनलवर मी असं ऐकलंय कधीतरी आता येणाऱ्या काळात शार्क टँक मराठी पण येईल. त्यातला एक शार्क आपल्याला आता इथे बसलेला दिसतोय, तर तो आम्हाला तिथे बघायला मिळेल. मला माहित नाही माझी तेवढी लायकी आहे की नाही शार्क टँक वर बसायची, पण डेफिनेटली आय कॅन से दॅट whoever is an entrepreneur, okay, there are you to sum it up, Marathi, they should, I would love to see more and more youngsters become entrepreneur from Maharashtra. ते मराठी असो पण की न मराठी असो, पण ते महाराष्ट्रीयन आहेत, त्यांनी उद्योजक व्हावं. सो ही माझी जेन्युइन इच्छा आहे आणि ती पूर्ण होऊ दे लवकरात लवकर. आणि तुझ्याही इच्छा पूर्ण होऊ देत आणि आपण परत एकदा एक वर्षभराने परत कॅचअप करूया. इतकं तुझ्याकडे सांगण्यासारखं असणार आहे पुढच्या वर्षभरामध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. तू आज आलास, वेळ काढलास आणि ह्या कॅचअप शोच्या निमित्ताने आपण कॅचअप करू शकलो, हे मला खूप आवडलं. शेवटी एवढीच विनंती आहे की तुझ्या हॉटेलमध्ये जसं लोकांनी यावं अशी तुला अपेक्षा असते आणि त्याच पद्धतीने हा शो सुद्धा अनेक लोकांनी बघावा ही माझी अपेक्षा असते. माझी पण तू प्लीज आवाहन केलंस लोकांना तर ते ऐकतील तुझं. नमस्कार, मी विशाल विठ्ठल कामत. मी विनंती करतो की आम्ही सर्वांनी अमोल आणि माझा इंटरव्ह्यू बघावा कॅचअप शोवर. अँड आय लुक फॉरवर्ड टू युअर कमेंट्स, युअर लाईक्स अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच.